नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो। बेसिक इंग्लिश लेक्चर सिरीजमधलं आपलं आजचं हे 10वं लेक्चर असणार आहे आणि घेतलेल्या 9 लेक्चरपर्यंत आपण नाऊनचं बेसिक, प्रोनाऊनचं बेसिक आणि ॲडजेक्टिव्हचं बेसिक आपण कव्हर केलं होतं। आजचा ह्या 10व्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या पुढचा पार्ट ऑफ स्पीच तो असणारे वर्ब, या वर्बचं बेसिक आपल्याला शिकून घ्यायचं आहे। वर्ब म्हणजेच मराठीमधले क्रियापद आणि क्रियापदाशिवाय कोणतंही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून हे क्रियापद अत्यंत महत्त्वाचं असतं। म्हणजे हे जे काही 8 पार्ट ऑफ स्पीच आपण शिकणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ऑफ स्पीच जर असणार आहे तर ते म्हणजे वर्ब, कारण वर्ब शिवाय तुम्ही कोणत्याच वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणजे तो वाक्यच पूर्ण होऊ शकणार नाही। त्यामुळे वर्बचं बेसिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे 8च्या 8 पार्ट ऑफ स्पीचला बांधून ठेवण्याचं काम करतं वर्ब। त्यामुळे लक्षात घ्यायचं की वर्बचं बेसिक हे परिपूर्ण असलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्यानुसारच आज आपल्याला काय करायची, त्याची सगळी डिटेलमध्ये जी माहिती असणार आहे, प्रत्येक वर्बच्या बद्दल जी माहिती असणार ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। तर सुरू करूया। वर्ब मी पहिल्या बेसिक लेक्चरमध्येच हे वर्ब शिकवताना पार्ट ऑफ स्पीचची मी ओळख करून देत होतो। म्हणजे आपल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये, पहिल्याच लेक्चरमध्ये या सिरीजमधल्या मी 8 पार्ट ऑफ स्पीचची काय केली होती, तुम्हाला ओळख करून दिली होती आणि त्या 8 पार्ट ऑफ स्पीचमध्ये मी वर्बबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला, की वर्बचे प्रकार कसे पडणारे काय, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं। पण तोच भाग आपल्याला या ठिकाणी थोडासा रिवाईज करावा लागेल, कारण ती लिंक लागली पाहिजे म्हणून। आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपण वर्बचे 2 प्रकार बघितले होते। त्या ठिकाणी वर्बला किती भागात डिवाइड केलं असतं, तर वर्बला 2 भागामध्ये या ठिकाणी डिवाइड केलं असतं। लक्षात घ्या, पहिला भाग असतो वर्बचा या ठिकाणी, त्याला म्हटलं असतं फायनाईट वर्ब, हे असतील या ठिकाणी फायनाईट वर्ब। आणि दुसरा भाग असतो या ठिकाणी नॉन फायनाईट वर्ब, म्हणजे फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब अशा 2 भागामध्ये वर्बला डिवाइड करत असतात। आता फायनाईट वर्ब म्हणजे काय हे मी ऑलरेडी तुम्हाला त्याच्या लेक्चरमध्ये काय बोललो होतं, इथं एक्सप्लेन केलं होतं। आता ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे की फायनाईट वर्ब म्हणजे काय असणार आहे आणि नॉन फायनाईट म्हणजे वर्ब काय असणार आहे। तर कारण बऱ्याच वेळेस काय होतं की फायनाईट आणि नॉन फायनाईटचा अर्थच आपल्याला माहीत राहत नाही, त्यामुळे या शब्दांचा वापर ज्या ॲडव्हान्समधल्या नियमामध्ये येणार आहे त्या नियमाचा आपल्याला उलगडा होतच नाही। ते नियम जर समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला ह्या शब्दांबद्दल माहिती असणं गरजेचं असतं। मग आता फायनाईट वर्ब ही कॉन्सेप्ट काय असणार, नॉन फायनाईट वर्ब ही कॉन्सेप्ट काय ही समजून घ्यायची, त्याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे। आता हे फायनाईट वर्ब म्हणजे काय असतात मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, तरी मी इथं परत एकदा सांगू राहिलो। फायनाईट वर्ब म्हणजे कोणते वर्ब असतात ते लक्षात घ्यायचं आहे की फायनाईट वर्ब म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की जे टेन्सनुसार बदलतील, जे काळानुसार बदलतात। जे फायनाईट वर्ब लक्षात घ्यायचं आहे की पर्सननुसार बदलतात, पुरुषानुसार ते बदलतील। त्यानंतर जे फायनाईट वर्ब आणखी लक्षात घ्या या ठिकाणी नंबर्सनुसार बदलतात, जे वर्ब नंबर्सनुसार बदलतात। आणि जे वर्ब लक्षात घ्यायचं आहे की जेंडरनुसारही बदलतात, त्या वर्बला म्हटलं जात असतं या ठिकाणी फायनाईट वर्ब। आणि फायनाईट वर्ब म्हणजे कोणते वर्ब असतात ते लक्षात घ्यायचं आहे, मग जे टेन्सनुसार, जे काळानुसार बदलतील, जे पर्सननुसार बदलतील। म्हणजे आपण प्रोनाऊनचे पर्सनल प्रोनाऊन बघितले होते पहा, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, ते त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत असतो, त्याला फायनाईट वर्ब म्हटलं जात असतं। नंबर्स म्हणजे लक्षात घ्यायचं आहे सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब, म्हणजे अशा पद्धतीनं ते नंबर्सनुसारही काय असले पाहिजेत, बदलता गेले पाहिजेत ते वर्ब। आणि जेंडर्सनुसार म्हणजे तिथं लिंगानुसारही ते वर्ब बदलले पाहिजे। म्हणजे याच्यानुसार ज्या वर्बमध्ये बदल होत असतो ना त्या वर्बला म्हटलं जात असतं या ठिकाणी फायनाईट वर्ब। म्हणजे सरळ आपल्या भाषेत जर सरळ सांगायचं म्हटलं तर टेन्समध्ये जे वर्ब वापरल्या जातील ते सर्व वर्ब कोणते असतात, तर फायनाईट वर्ब असतात। आता हे नॉन फायनाईट वर्ब काय असणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे। नॉन फायनाईट वर्ब हे टेन्सनुसार, पर्सननुसार, नंबर्सनुसार आणि जेंडरनुसार बदलत नाही, याच्यानुसार हे बदलत नाही, म्हणून त्याला म्हटलेलं आहे नॉन फायनाईट वर्ब। आता नॉन फायनाईट वर्ब आणि फायनाईट वर्बचा अर्थ तुम्हाला समजला असं लक्षात घ्या। म्हणजे याचा वापर, फायनाईट वर्बचा वापर आपण टेन्सेसमध्ये करतो। जो वर्बचा भाग असतो तो फायनाईट वर्ब असतो। म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, समजा हे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट हे सब्जेक्ट सेंटेन्सचं जेव्हा आपण स्ट्रक्चर घेतो तर या स्ट्रक्चरमध्ये लक्षात घ्यायचं आहे की या वर्बची जागा कोण घेत असतो या ठिकाणी, हे जे वर्ब असणार आहे हे सर्व फायनाईट वर्ब असतात। या ठिकाणी नॉन फायनाईट वर्ब कधीच येऊ शकत नाही, कारण हे टेन्सनुसार, काळानुसार
नंबर्सनुसार पर्सननुसार बदलतच नाही आणि हे बदलत नसल्यामुळं हे कधीही या ठिकाणी येत नाही. मग आता हे जे नॉन फायनाईट वर्ब असतात ते वर्बची जागा सोडून इतर जागी येतात आणि ते वाक्यामध्ये इतर कार्य करत असतात, ते वर्बचं काम करतच नाही. म्हणजे जे फायनाईट वर्ब असतील तेच काय करतील वाक्यात वर्बचं काम करतील, कारण हे नॉन फायनाईट वर्ब मात्र वर्बची जागा कधीही घेत नाहीत. ते लक्षात घ्या, ती पुढे ती कॉन्सेप्ट तुम्हाला समजेलच या ठिकाणी लक्षात घ्या. आता वर्बचा हे समजलं या ठिकाणी इथपर्यंत. आता फायनाईट वर्बचे किती प्रकार पडत असतात लक्षात घ्या. या ठिकाणी फायनाईट वर्ब जे असतं या फायनाईट वर्बला पण परत दोन भागामध्ये डिवाईड करावं लागत असतं. मग फायनाईट वर्बचे दोन भाग कोणते असतील तर फायनाईट वर्ब परत दोन भागामध्ये डिवाईड होत असतं. फायनाईट वर्बमधला जो पहिला भाग असतो, पहिला जो भाग असतो तो असतो हेल्पिंग वर्ब. फायनाईट वर्बचा पहिला भाग असतो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब. आणि जो दुसरा भाग असतो तो असतो या ठिकाणी मेन वर्ब, मेन वर्ब. म्हणजे फायनाईट वर्ब जे असणारे हे त्या दोन वर्बपासून तयार होत असतं. फायनाईट वर्बमध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बचा काय होत असतो या ठिकाणी समावेश होतो आणि हे दोन्ही मिळून जे वर्ब तयार होत असतात त्यालाच काय म्हटलं जात असतं या ठिकाणी फायनाईट वर्ब असं म्हटलं जात असतं. म्हणजे फायनाईट वर्ब काळानुसार बदलतात. म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब एकावन्नाचे प्रकार पडतील तर या फायनाईट वर्बचे प्रकार असतात. मग आता या ठिकाणी याचा प्रकार तुम्हाला समजला. हेल्पिंग वर्ब कशासाठी वापरतात आता हे जे असणार आहे मी दुसऱ्या चार्टमध्ये समजून सांगतो. आपल्याला फक्त इथे इंट्रोडक्शन करून घ्यायची, ओळख करून घ्यायची की वर्बचे दोन प्रकार पाहिले आपण, फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब. त्या शब्दांचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. फायनाईट वर्ब म्हणजेच लक्षात घ्या, फायनाईट वर्ब म्हणजे जे टेन्सनुसार पर्सननुसार नंबरनुसार आणि जेंडरनुसार बदलतील ते कोणते असतात फायनाईट वर्ब असतात. आणि हे फायनाईट वर्बच सेंटेन्समध्ये क्रियापदाची जागा घेतात. नॉन फायनाईट वर्ब हे क्रियापदाची जागा घेत नाही. ते कशाची जागा घेतात ते मी तुम्हाला नंतर इथं सांगतो. आता हे फायनाईट वर्ब जे होतं याचे दोन भाग पडत असतात, एक असतो हेल्पिंग वर्ब आणि दुसरा असतो या ठिकाणी मेन वर्ब. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. फक्त नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट चार्टमध्ये आपण याच्याबद्दल जी असणार ती डिटेल माहिती लक्षात घेऊ. आता हे नॉन फायनाईट वर्बचे किती प्रकार पडतील ते परत लक्षात घ्यायचं. आता नॉन फायनाईट वर्ब जे असतात त्याचे इंग्लिशमध्ये 3 प्रकार पडतात. म्हणजे यामध्ये लक्षात घ्या, पहिला प्रकार असतो इथं इन्फिनिटिव्ह. पहिला प्रकार असणार या ठिकाणी इन्फिनिटिव्ह. हे इन्फिनिटिव्ह जे असणार हे नॉन फायनाईट वर्ब आहे. दुसरा प्रकार असतो या ठिकाणी जिरंट. दुसरा प्रकार असतो या ठिकाणी जिरंट. म्हणजे हे जिरंट जे असणार आहे हे पण या ठिकाणी काय असतं तर नॉन फायनाईट वर्ब असणार. आणि या ठिकाणी लक्षात घ्या तिसरा जो प्रकार असतो या ठिकाणी तो असतो पार्टिसिपल. तिसरा प्रकार असणार या ठिकाणी पार्टिसिपल. आणि हे पार्टिसिपल जे असतात हे पण इथं नॉन फायनाईट वर्बचं काम करतात. आता या वाक्यामध्ये लक्ष, हे जे 3 प्रकार असतील. आता इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय, इन्फिनिटिव्ह म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे 2 + V1. इन्फिनिटिव्हचं स्ट्रक्चर काय असतं तर 2च्या नंतर V1चा वापर जर केला तर हे इन्फिनिटिव्हचं स्ट्रक्चर असणार. जिरंटचं स्ट्रक्चर काय असतं ते लक्षात घ्या. जिरंट म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की V1 + ING. जिरंट म्हणजे असणार या ठिकाणी V1 + ING हे स्ट्रक्चर असणार या ठिकाणी. इथं हे जिरंटचं स्ट्रक्चर आहे. V1 + ING हे जे असतं वाक्यात वर्बच्या जागी न येता ती जर इतर जागी येत असेल तर ते जिरंट असू शकतं. आणि तिसरा पार्ट असतो या ठिकाणी पार्टिसिपल. तर पार्टिसिपलमध्ये लक्षात घ्यायचं आहे इथं एकतर पार्टिसिपलमध्ये V1 + ING येऊ शकतो किंवा मग या ठिकाणी V3चा वापर होऊ शकतो पार्टिसिपलमध्ये. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय स्ट्रक्चर तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी काय असतं इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 + V1, जिरंट म्हणजेच काय असणार आहे V1 + ING. पार्टिसिपल जे असणार ते वाक्यात V1 + ING वापरल्या जात असतं. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की इन्फिनिटिव्ह जे असतं ते वाक्यात काय म्हणून कार्य करतं किंवा जिरंट वाक्यामध्ये काय म्हणून कार्य करणार आणि पार्टिसिपल वाक्यामध्ये काय म्हणून कार्य करणार. मी अगोदरच सांगितलं हे जे नॉन फायनाईट वर्ब असतात हे वर्बची जागा घेत नाहीत. हे वर्बच्या जागी येतच नाही. हे वर्बच्या जागी येत नाहीत. मग हे कोणत्या जागी येऊ शकतात ते लक्षात घ्यायचं आहे. हे वाक्यामध्ये लक्षात घ्या. मी ओव्हरऑल सांगू राहिलो, प्रत्येकाचं कार्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा टॉपिकच सेपरेटली आपल्याला बघायचा आहे या बेसिकमध्ये. पण इथं लक्षात घ्यायचं आहे हे जे इन्फिनिटिव्ह असतं ना, इन्फिनिटिव्ह जिरंट, इन्फिनिटिव्ह हे जिरंट आणि हे सगळे जे असतील वाक्यात कशाचं कार्य करू शकतात तर 3 पार्ट ऑफ स्पीचचं हे कार्य करू शकतात. लक्षात घ्या हे नाऊनच्या जागी येऊ शकतात. हे दुसरं जर पाहिलं तुम्ही तर नाऊनच्या जागी येणार. नंतर हे ॲडजेक्टिव्हची जागी येऊ शकतं. आणि तिसरा लक्षात घ्यायचं आहे की हे ॲडव्हर्बच्या जागी पण येतं. ॲडव्हर्बच्या जागी पण येऊ शकतं. म्हणजे हे नाऊनची जागा घेऊ शकतं, ॲडव्हर्बची ॲडजेक्टिव्हची जागा घेऊ शकतात आणि
ॲडव्हर्बची जागा घेऊ शकतात. मग त्याच्यानुसार त्याचा फंक्शननुसार मग त्याचा पार्ट ऑफ स्पीच ठरल, हे लक्षात घ्या. म्हणजे या वाक्यामध्ये हे इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल हे जरी वर्बचा प्रकार असला, हा जरी वर्बचा प्रकार असला तरी लक्षात घ्यायचं आहे की हे वाक्यामध्ये ते वर्बची जागा घेत नाहीत, ते इतर पार्ट ऑफ स्पीचची जागा घेत असतात. मग ते कोणाचं फंक्शन करू शकतील या ठिकाणी, तर नाऊनचं, ॲडव्हर्बचं किंवा ॲडजेक्टिव्हचं फंक्शन ते वाक्यामध्ये करत असतात. म्हणजे ओव्हरऑल याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणं आवश्यक आहे, कारण इन्फिनिटिव्ह हा महत्त्वाचा टॉपिक आहे. जिरंड काय असणार हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पार्टिसिपलमध्ये पहा तुम्ही V1+ing इथंही आलेला आहे, V1+ing इथंही आलेला आहे. मग या दोघांमध्ये काय डिफरन्स असतो हे पण डिटेलमध्ये समजून घ्यावं लागेल. आपण समोर हे वर्बचं बेसिक झाल्यानंतर, म्हणजे फायनाईट वर्बचं बेसिक झाल्यानंतर इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि या ठिकाणी वापरलेला पार्टिसिपल यातला फरक, त्यांचं फंक्शन, हे सगळं काय करायचं आहे आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचं आहे. सध्यापुरता हा पार्ट काय करू आपण इथं वेगळा ठेवू, कारण याचं बेसिक आपल्याला नेक्स्ट वेगळ्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी आता महत्त्वाचा भाग कोणता असणार आहे, फायनाईट वर्ब. आणि या फायनाईट वर्बबद्दल काय करायची, डिटेलमध्ये माहिती पाहिजे. आता फायनाईट वर्बचा इथपर्यंत तुमची ओळख झाली असेल की वर्बचे किती प्रकार असणार, काय असणार, याची इथपर्यंत तुमची ओळख झाली. नेक्स्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपण फक्त बघणार आहे फायनाईट वर्बबद्दलच. फायनाईट वर्बबद्दल काय करायची आता आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे. याबद्दल माहिती बघायची, पण त्यासाठी आपण सेपरेट लेक्चरमध्ये, वेगळ्या लेक्चरमध्ये त्याची माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. पुढच्या पेजवरती पहा. आता या ठिकाणी लक्षात घ्या की आता सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे. आपण आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचलो, म्हणजे बेसिकमध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलो ते पहा. मी बेसिक लेक्चर सिरीज आपण सुरू केली होती, कशासाठी केली होती की पार्ट ऑफ स्पीचवरती आपली कमांड चांगली असली पाहिजे. पार्ट ऑफ स्पीचचं सगळ्या 8 पार्ट ऑफ स्पीच असणार आहे. 8 पार्ट ऑफ स्पीचवर कमांड तुमची चांगली असली पाहिजे, म्हणजेच त्याचे जे बेसिक रूल असतात ते पूर्ण तुम्हाला माहीत असले पाहिजे. आपला उद्देश हा होता. आणि सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय करायचं होतं आपल्याला समजून घ्यायचं होतं सगळ्याच. मग या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार जर आपण बघितलं तर इथं लक्षात घ्यायचं, सेंटेन्सचं स्ट्रक्चर होतं या ठिकाणी सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर येणार होता या ठिकाणी वर्ब, वर्बच्या नंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट असू शकतो, ऑब्जेक्ट असू शकतो किंवा कॉम्प्लिमेंट असू शकतं, कॉम्प्लिमेंट असणार, किंवा मग ॲडव्हर्बियल असू शकतो, या ठिकाणी ॲडव्हर्बियल असू शकतो. या 3 पैकी या ठिकाणी काही येऊ शकतं. म्हणजे या पद्धतीने आपण काय पाहिलं होतं, सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला हे पूर्ण क्लिअर करून दिलं होतं की सेंटेन्सचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असतं. आता आपण पार्ट ऑफ स्पीच कोणते पाहिले, सब्जेक्टच्या जागी येणारे पार्ट ऑफ स्पीच आपण बघितलं. म्हणजे या ठिकाणी आपण नाऊनचं बेसिक ऑलरेडी घेतलेलं आहे की जे सब्जेक्टची जागा घेऊ शकतं, जे ऑब्जेक्टची जागा घेऊ शकतं, जे कॉम्प्लिमेंटची जागा घेऊ शकतं, हे आपण बघितलं होतं. आपण प्रोनाऊनचं पण बेसिक बघितलं. प्रोनाऊन कुठे येणार, सब्जेक्टच्या जागी येतो, ऑब्जेक्टच्या जागी येतो आणि कॉम्प्लिमेंटच्या जागी, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता ॲडजेक्टिव्हचं पण बेसिक घेतलं. आता आपण येईल इथपर्यंत, म्हणजे आपल्याला हा पार्ट ऑफ स्पीच काय करायचं या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. मग आता वर्बचा आत्ताच वरती मी सांगितलं तुम्हाला की या वर्बच्या जागी कोणते वर्ब असतात, तर फायनाईट वर्ब असतात. या वर्बच्या जागी येणारे हे जे वर्ब असतील हे फायनाईट वर्ब असतात, हे फायनाईट वर्ब असणार. आणि आता हे फायनाईट वर्ब म्हणजेच कोणते वर्ब आहेत हे समजून घ्यायचं आहे. आता फायनाईट वर्बला आपण किती भागामध्ये डिवाईड केलं होतं, तर 2 भाग. म्हणजे फायनाईट वर्बला 2 भागात डिवाईड केलं जात असतं. फायनाईट वर्बमध्ये 2 भाग असतील या ठिकाणी लक्षात घ्या. फायनाईट वर्बला 2 भागात डिवाईड करताना पहिला भाग असतो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब, पहिला भाग असतो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब. आणि हेल्पिंग वर्बलाच म्हटल्यात असतं या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब. हेल्पिंग वर्बलाच म्हटलं, आता दुसरं नाव लक्षात घ्यायचं, यालाच म्हणतात ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे अशा पद्धतीनं हेल्पिंग वर्ब हा पहिला फायनाईट वर्बमध्ये 2 भागात डिवाईड होत असतं. एक हेल्पिंग वर्ब आणि दुसरा असतं मेन वर्ब, आणि दुसरा भाग असणार या ठिकाणी मेन वर्ब. मेन वर्ब असा हा दुसरा भाग. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की या शब्दाचा अर्थ पूर्ण समजेपर्यंत बेसिक म्हणजे काय, की बेसिक म्हणजे मी अगोदर सांगितलं की पूर्णच नियम माहिती असले पाहिजेत आपल्याला. मग पूर्ण नियम जर समजून घ्यायचे असतील तर शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. आता हे संयुक्त क्रियापद आहे, हे जे वापरले गेलं ना मराठी ग्रामरमधलं, तुम्ही मराठी ग्रामर मी तुम्हाला पहिले अगोदरच सांगितलं की मराठी ग्रामरचा क्रियापद हा घटक हा तुमचा इंग्लिश ग्रामरसोबतच जसा तसा मिळत असतो. म्हणजे आता मराठी व्याकरणामध्ये तुम्ही संयुक्त क्रियापद ऐकलं असेल पहा, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापदामध्ये काय असतं,
एक धातू साधित असतो त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, एक त्यामध्ये पार्टिसिपल असतो आणि दुसरा जो असतो ते सहाय्यक क्रियापद असतं म्हणजे हेल्पिंग वर्ब असतं असं समजा या ठिकाणी. तर म्हणजे हे हेल्पिंग वर्ब म्हणजेच मराठीतलं सहाय्यक वर्ब असणार आणि मेन वर्बच्या जागी कोण येणार, V1 येतो, V2 येतो, V3 येतो, V4 येतो आणि V5 येतो. हे पार्टिसिपल असणार, हे सगळे काय असतील या ठिकाणी पार्टिसिपल येत असतात म्हणजेच हे मेन वर्ब असतील. आता हेल्पिंग वर्बचं कार्य फंक्शन काय वाक्यात ते समजून घ्या. हेल्पिंग वर्ब वाक्यात काय येतं, का वापरलं जात असतं हेल्पिंग वर्ब, हे काय दर्शवण्याचं काम करतं. तर हेल्पिंग वर्ब वाक्यात काय येत असतं लक्षात घ्या. हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये क्रिया ही पास्टमध्ये घडली का, क्रिया ही प्रेझेंटमध्ये घडली का आणि क्रिया ही फ्युचरमध्ये घडते का हे सांगण्यासाठी वाक्यामध्ये इथं हेल्पिंग वर्ब काम करत असतं. हेल्पिंग वर्बनं काय कळतं आपल्याला, हेल्पिंग वर्बमध्ये वाक्य हे पास्टमध्ये घडतं का वाक्य हे प्रेझेंटमध्ये घडते का वाक्य हे फ्युचरमध्ये घडते हे समजत असतं. हेल्पिंग वर्बचं कामच हे. हेल्पिंग वर्ब ॲक्शन कोणत्या काळामध्ये घडू राहिली हे सांगण्याचं काम करत असतं. म्हणजे ह्या हेल्पिंग वर्बवरून समजेल पास्टमध्ये घडू राहिली का प्रेझेंटमध्ये घडणार का फ्युचरमध्ये घडणार. आता हे जे मेन वर्ब असतात मग मेन वर्ब कशासाठी वापरले जात असतात, तर मेन वर्ब जे असतात मग हे क्रिया लक्षात घ्यायचं आहे. समजा टेन्स, हेल्पिंग वर्बनं तुम्हाला टेन्स समजला पास्ट, तर मग याचे जे काही 4 प्रकार पडतील, प्रत्येक टेन्सचे किती प्रकार पडतात, 4 प्रकार असतात. म्हणजे सिम्पल, त्यानंतर कंटिन्युअस, त्याच्यानंतर परफेक्ट आणि त्यानंतर असतो परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे हे जे वाक्याचा टेन्स याचा प्रकार सांगायचं काम कोण करतं या ठिकाणी, या मेन वर्ब करत असतं. म्हणजे आता या ठिकाणी पहा मेन वर्बमध्ये इथं सिम्पल टेन्स आहे का, त्याच्यानंतर या ठिकाणी हा कंटिन्युअस आहे का, कंटिन्युअस आहे का, त्याच्यानंतर हा परफेक्ट आहे का, परफेक्ट आहे का, परफेक्ट कंटिन्युअस आहे, परफेक्ट कंटिन्युअस आहे. हे 4 जे प्रकार पडतील ना ते मेन वर्ब दर्शवत असतात. मेन वर्बच्या रूपावरून जे तुमचं मुख्य क्रियापद असेल वाक्यातलं त्याच्या रूपावरून काय समजतं वाक्यात, तो सिम्पल टेन्स आहे का, कंटिन्युअस टेन्स आहे का, परफेक्ट टेन्स असणार आहे किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं तुम्हाला. हे आपल्याला बेसिक बघायचं आहे. बेसिक बघायचं आहे म्हणजे वरच्या वर बघून चालणार नाही आहे तुम्हाला, त्याचे सगळेच नियम माहिती असले पाहिजे. हा घटक तर अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे यातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. हेल्पिंग वर्बचं काम काय असतं, मग हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये दर्शवत असतं की क्रिया पास्टमध्ये घडली का प्रेझेंटमध्ये घडते का फ्युचरमध्ये घडणार आहे हे सांगायचं काम. म्हणजे ॲक्शन दर्शवण्याचं काम कोण करत असतं, हेल्पिंग वर्ब करतं. पास्ट ॲक्शन आहे का, प्रेझेंट ॲक्शन आहे का, फ्युचर ॲक्शन आहे का हे सांगण्याचं काम किंवा दर्शवण्याचं काम हे हेल्पिंग वर्बचं असतं. आणि त्याचा प्रकार, मग आता हा टेन्स जर पास्ट टेन्सचं वाक्य जर असलं हे तुम्हाला इथून समजलं, तर मग त्यातला कोणता प्रकार असणार आहे, हा सिम्पल पास्ट असेल का पास्ट कंटिन्युअस असणार का पास्ट परफेक्ट असणार का पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असणार, हे सांगण्याचं काम कोण करणार, हे दर्शवण्याचं काम कोणाचं इथं मेन वर्बचं असतं. म्हणजे मेन वर्बच्या रूपावरून तुम्ही काय ओळखून घेता, इथं क्रियापदाची इथं त्या काळाचा प्रकार कोणता आहे नेमका हे तुम्ही ओळखून घेऊ शकता. इथपर्यंत बेसिक आपलं कंप्लीट झालं असं. आता पुढच्या याच्यामध्ये पहा, आता पुढच्या चार्टमध्ये लक्षात घ्यायचं आहे, हे जे हेल्पिंग वर्ब असतात, हेल्पिंग वर्ब जे असणारे याचे परत आता किती भाग होतात, तर 2 भागामध्ये याला डिवाइड करत असतात. हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब जे असतं हे ऑक्झिलरी वर्बचे 2 भाग पडतील. पहिला भाग असतो याला, त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी प्रायमरी ऑक्झिलरी, त्यालाच म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी. आणि दुसरा भाग जो असतो, दुसरा भाग असतो यातला, त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी. इथं मॉडल ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी. आता मॉडल ऑक्झिलरी आणि यामध्ये काय फरक येते लक्षात घ्यायचं आहे. प्रायमरी ऑक्झिलरी काय काम करतील ते लक्षात घ्या. प्रायमरी ऑक्झिलरी जे असतात, आता इथपर्यंत मी प्रायमरी ऑक्झिलरी कोणत्या, मॉडल ऑक्झिलरी कोणत्या, यासाठी आपल्याला नेक्स्ट चार्टवरती जावं लागेल, दुसऱ्या चार्टवरती जावं लागेल. इथं एवढंच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी की हे जे हेल्पिंग वर्ब होतं हे 2 भागात डिवाइड होईल परत. म्हणजे याला परत किती 2 भागामध्ये डिवाइड करावं लागत असतं. एक असतं प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरं असतं या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी. मग इथं फंक्शन तुम्ही लक्षात घ्या आता या ठिकाणी की प्रायमरी ऑक्झिलरी, जसं आपण या ठिकाणी वरती पाहिलं होतं की हेल्पिंग वर्बचं फंक्शन काय असणार आहे आणि मेन वर्बचं फंक्शन काय असतं वाक्यात, हे पण पाहिलं. मग या ठिकाणी हे लक्षात घ्या आता प्रायमरी ऑक्झिलरीचं फंक्शन काय असणार आणि मॉडल ऑक्झिलरीचं फंक्शन काय असणार आहे. प्रायमरी ऑक्झिलरी वाक्यामध्ये कशासाठी येतात, काय दर्शवतात ते लक्षात घ्या. प्रायमरी ऑक्झिलरी ज्या असतील त्या वाक्यामध्ये, या प्रायमरी ऑक्झिलरी वाक्यात एकतर वाक्य हे प्रेझेंट ॲक्शन आणि पास्ट ॲक्शन दर्शवण्यासाठी येत असतात. हे वाक्यामध्ये इथं
प्रेझेंट ॲक्शन किंवा पास्ट ॲक्शन दर्शवण्याचं काम करतात. प्रायमरी ऑक्झिलरी ज्या असतील त्या वाक्यात, त्याची ओळख तुम्हाला झाली नाही, नेक्स्ट चार्टमध्ये बनवायचं आहे. आता तिथं फक्त फंक्शन लक्षात घ्या. ह्या ज्या प्रायमरी ऑक्झिलरीचं फंक्शन काय असतं तर हे प्रेझेंट ॲक्शन आणि पास्ट ॲक्शनला डिनोट करण्याचं काम करतं, हे त्याला दर्शवण्याचं काम करणार. आणि ह्या मॉडल ऑक्झिलरी ज्या असतात, आता इथं प्रायमरी ऑक्झिलरी कोणत्या आहेत? ॲम, आर, वाज, वेअर म्हणजे टू डूचे रूप, टू बीचे रूप आणि टू हॅवचे रूप जे असतात त्या प्रायमरी ऑक्झिलरी. आणि इथं लक्षात घ्यायचं, ॲम इज आरहून समजतं की प्रेझेंट ॲक्शन असली पाहिजे, वाज वेअरहून समजतं की पास्ट ॲक्शन असली पाहिजे, डू दर्जवरून समजतं की प्रेझेंट ॲक्शन असली पाहिजे, डिडवरून समजतं की पास्ट ॲक्शन असली पाहिजे. त्याच पद्धतीनं हॅव हॅजवरून समजतं की प्रेझेंट ॲक्शन असली पाहिजे आणि हॅडवरून समजतं की पास्ट ॲक्शन असली पाहिजे. म्हणजे टू डू, टू बी आणि टू हॅवची रूपं जे असतात त्या प्रायमरी ऑक्झिलरी आणि त्यांचं फंक्शन काय असतं, वाक्याचं कार्य काय असतं, ती फक्त प्रेझेंट आणि पास्ट ॲक्शन दर्शवण्यासाठी वाक्यात त्याचं काम असतं, लक्षात घ्या. मग आता हे मॉडल ऑक्झिलरी पहा, हे मॉडल ऑक्झिलरी जे असतात, मॉडल ऑक्झिलरीमध्ये काय येणार, मॉडल ऑक्झिलरीमध्ये येत असतं शॉल विल, त्याच्यानंतर शूड, कुड, वूड, मे, माईट, कॅन, कुड, हे सगळे काय असतील मॉडल ऑक्झिलरी असतात. आणि मॉडल ऑक्झिलरी ज्या वाक्यात येतील ह्या वाक्यात फ्युचर ॲक्शनला डिनोट करतात किंवा फ्युचर ॲक्शनला दर्शवणं हे याचं काम असतं. म्हणजे घडणारी क्रिया ही समोर घडणार हे सांगण्याचं काम कोणाचं इथं मॉडल ऑक्झिलरी करत असतात. ॲक्शन 3 असतील, 3 ॲक्शन. आता इथं बघा लिंक लावून घ्या परत. इथं हेल्पिंग वर्ब सांगितलं आपण, हेल्पिंग वर्बचं काम काय सांगितलं की ऑक्झिलरी वर्बचं काम काय, त्या 3 ॲक्शन दर्शवतात. कोणता, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरला दर्शवतात. मग आता ह्या हेल्पिंग वर्बलाच किती भागात डिवाइड केलं तर 2 भागात डिवाइड केलं आहे. हेल्पिंग वर्बचा पहिला भाग असेल तर प्रायमरी ऑक्झिलरी, मग प्रायमरी ऑक्झिलरी या 3 ॲक्शनमधल्या किती ॲक्शन दाखवण्याचं काम करतं तर 2. एक असती प्रेझेंट आणि दुसरी असते या ठिकाणी पास्ट ॲक्शन. आणि मॉडल ऑक्झिलरी जे असतं ते फ्युचर ॲक्शन्सला डिनोट करण्याचं काम करतं. तर इथपर्यंत आपल्याला ते समजलं असेल. तुम्हाला या ठिकाणी हे जे हेल्पिंग वर्ब असतात ही कॉन्सेप्ट याचा अर्थ तुम्हाला इथं समजला असेल. आता हे पूर्ण काय करायचं, इथून पुढचा चार्ट जो असणार तो आपल्याला समोर कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरीची ओळख आणि मॉडल ऑक्झिलरीची ओळख काय करायची समोरच्या चार्टमध्ये आपल्याला करून घ्यायची. आता याच्यात मेन वर्ब आपला राहिला. मेन वर्बमध्ये कोणते प्रकार असतील तर मेन वर्बमध्ये लक्षात घ्या, मेन वर्बमध्ये वाक्यात हे जे मेन वर्ब आहे, मेन वर्ब असता वाक्यात या ठिकाणी लक्षात घ्या V1, त्यानंतर या ठिकाणी V2, V3, V5, V4 आणि या ठिकाणी असला पाहिजे V5. म्हणजे हे जे असतील हे मेन वर्ब असणारे वाक्यात. V1 म्हणजेच लक्षात घ्या क्रियापदाचं पहिलं रूप असतं, V2 म्हणजेच क्रियापदाचं भूतकाळी रूप दुसरं रूप असतं आणि V3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप असणार. आणि V4 जर म्हटलं तर मग त्या ठिकाणी लक्षात घ्या क्रियापदाला ING प्रत्यय लावून जे रूप तयार होतं त्या ठिकाणी ते V4 असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेकला ING प्रत्यय लावला तर टेकिंग होईल, तर टेकिंग हे काय असणार या ठिकाणी इथं चौथं रूप असेल क्रियापदाचं. आणि V5 म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावला तर V5 हे क्रियापदाचं रूप तयार होतं. तर अशा पद्धतीनं हे जे मेन वर्ब असणार आहे ना हे मेन वर्ब इथं हे असते. आता हे मेन वर्ब जे असणार हे मिळूनच काय समजतो, टेन्स समजत असतो तुम्हाला की टेन्स नेमका कोणता आहे हे जर ओळखायचं असलं तर या दोन्ही वर्बची आवश्यकता आहे. म्हणजे हे ॲक्शन सांगल आणि ह्या त्याचा प्रकार सांगून देईल तुम्हाला. म्हणजे काळाचा प्रकार, काळ कोणता आणि काळाचा प्रकार कोणता हे ओळखण्यासाठी तुम्हाला या दोन्ही वर्बची आवश्यकता असते. आणि मराठीमधलं लक्षात घ्या, आता तुम्हाला थोडासा मराठीचा सारा इथं सांगून देतो की मराठीमध्ये जे तुमचं संयुक्त क्रियापद असतं तेच असतं या ठिकाणी फायनाईट वर्ब. संयुक्त क्रियापदामध्ये काय असतं ते लक्षात घ्या. आता फायनाईट वर्बमध्ये असं नाही की संयुक्त क्रियापदच प्रत्येक वेळेस येईल म्हणून, पण तीच कॉन्सेप्ट ही बघायची. इथं हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद असणार आणि या ठिकाणी हे जे मेन वर्ब असणार आहे हेच काय असतं या ठिकाणी तर हे तुम्ही जे धातू साधित म्हणता का, धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद, तर हे मेन वर्ब म्हणजे धातू साधित असतं म्हणून त्याला पार्टिसिपल म्हटलं जात असतं. हे जे असतं हे पार्टिसिपल असतील याच्यामध्ये आणि हे जे असणार आहे हे सहाय्यक क्रियापद असतात याच्यामध्ये. म्हणजे आता इथं लक्षात घ्यायचं आहे, जर आता तो आंबा खात आहे असं जर म्हटलं तुम्ही वाक्यात तर आहे हा शब्द आला, आहे शब्द काय दर्शवतो वर्तमान काळ, आणि खात आहे म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे की हा जो मूळ धातू आहे याला त प्रत्ययाला उराला आणि त प्रत्यय लागल्यानंतर तुम्हाला समजतं की ॲक्शन काय असली पाहिजे, चालू असली पाहिजे. म्हणजे आता ह्या ठिकाणी जे तुमचं मराठी ग्रामर आहे त्याच पद्धतीचे हे इंग्लिशमध्ये प्रकार असतील. हे सहाय्यक क्रियापद असतील आणि हे या ठिकाणी
संयुक्त, इथं धातू साधित असतात आणि धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद दोन्ही मिळून काय तयार होत असतं तर संयुक्त क्रियापद. म्हणजेच हे जे असणार आहे हे या ठिकाणी फायनाईट वर्ब जास्त हे सहाय्यक क्रिया संयुक्त क्रियापदासारखंच काम करणार आहे. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की हे जे आपण पहिला चार्ट इथं समजून घेतला या ठिकाणचा, आता इथून पुढं कंटिन्यू करायचं आहे. प्रायमरी ऑक्झिलरीची ओळख करून घेणे, मॉडल ऑक्झिलरीची ओळख करून घेणे, त्यातल्या ॲक्शन समजून घेणे, नंतर ते त्याचा प्लुरल असणं कसं कोणते प्लुरल आहे कोणते वर्ब सिंग्युलर आहे ते समजून घेणे आणि नंतर मेन वर्बचा चार्ट समजून घेणे. इथपर्यंत बेसिक आपल्याला नेक्स्ट पुढच्या चार्टमध्ये बघायचं आहे. पुढचा चार्ट बघा. हेल्पिंग वर्बचा चार्ट आपल्याला इथं कंटिन्यू करायचा आहे. मी त्या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा चार्ट आपण या ठिकाणी काय करू आता कंटिन्यू करू. हेल्पिंग वर्ब किंवा यालाच म्हटल्यात होतं ऑक्झिलरी वर्ब. हेल्पिंग वर्ब किंवा यालाच म्हणतात ऑक्झिलरी वर्ब. मग आता याचे किती भाग होतात झाले होते, 2 भाग झाले होते. इथं लक्षात घ्यायचं आहे आपण 2 भाग केले होते. एक भाग केला होता आपण या ठिकाणी प्रायमरी ऑक्झिलरी, एक भाग केला होता या ठिकाणी प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा भाग केला होता आपण या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी. दुसरा भाग आपण घेतला होता या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी. तर अशा पद्धतीने 2 भाग केले होते. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, हा चार्ट काय करायचा आहे कंटिन्यू करायचा आहे. आता या चार्टमध्ये लक्षात घ्या प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये कोणत्या याचा समावेश होतो, कोणत्या क्रियापदांचा समावेश, सहाय्यक क्रियापदांचा समावेश होतो, हेल्पिंग वर्ब कोणते असतील याच्यामध्ये 3 भाग पडतात असं लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी पहिला असणार आहे टू डू, त्यानंतर असतो या ठिकाणी टू बी आणि नंतर तिसरा असतो या ठिकाणी टू हॅव. म्हणजे टू डूची रूपं, टू बीची रूपं आणि टू हॅवची रूपं जे असणार आहे हे जे हेल्पिंग वर्ब असतात हे प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. म्हणजे या ठिकाणी टू डू नंतर टू बी आणि या ठिकाणी टू हॅव हे जे असणार या ठिकाणी हे प्रायमरी ऑक्झिलरी असतात. मग आता इथं टू डूचे रूपं कोणते असतील, डू डज आणि डीड. टू डूचे रूपं कोणते असणार आहे त्याची ओळख करून घ्या. ठिकाणी आता टू डूच्या रूपामध्ये असतो डू, त्यानंतर असणार या ठिकाणी डज आणि नंतर असतो या ठिकाणी डीड. डू डज आणि डीड हे जे हेल्पिंग वर्ब असतात हे टू डूचे रूप असणार या ठिकाणी लक्षात घ्या. टू बीचे रूप कोणते असतात ते लक्षात घ्यायचं आहे. टू बीच्या रूपामध्ये येत असतो या ठिकाणी ॲम, त्यानंतर इज, आर आणि नंतर असतो या ठिकाणी वाज आणि वेअर. ही टू बीची रूपं असणार आहे. ॲम, इज, आर, वाज, वेअर ही टू बीची रूपं आहेत. आणि टू हॅवची रूपं कोणती असतात ते लक्षात घ्या. या ठिकाणी टू हॅवची रूपं असतात हॅव, त्यानंतर असेल या ठिकाणी हॅज आणि नंतर असतो या ठिकाणी हॅड. म्हणजे या पद्धतीनं हे जे असतील हे प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. हे आपण जे इथं लिहिले हेल्पिंग वर्ब हे सर्वच्या सर्व प्रायमरी ऑक्झिलरी असणार. मग आता या ठिकाणी यातले काही प्लुरल असतात आणि काही इथं सिंग्युलर वापरावं लागतात. त्याचा चार्ट आपल्याला नेक्स्ट पेजवरती काय करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे की कोणते सिंग्युलर असतील, कोणते प्लुरल असतील आणि कोणते कॉमन असतात. काही कॉमन पण असतात ते आपण नेक्स्ट पेजवरती बघू. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे टू डूच्या रूपाची ओळख झाली, टू डू डज डीड. मी यालाच काय करतो 2 भागामध्ये डिवाइड करून टाकतो. याच ठिकाणून मी याला काय करतो आता या ठिकाणी 2 भागामध्ये डिवाइड करतो. आता इथं लक्षात घ्या इथून जर तुम्ही हे जर याला 2 भागात डिवाइड केलं तर आता इथं लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे डिवाइड होईल. मग आता याच्यामध्ये बघा हे जे वरती जे वापरले गेलेले म्हणजे डू डज, ॲमिजार, हॅव, हॅज हे जे असणार आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरल्या जाणारे सहाय्यक क्रियापद आहे. म्हणजे इथं बघा डू डज हे कोणत्या ॲक्शनला दर्शवतात तर प्रेझेंट ॲक्शनला दर्शवण्याचं काम करतात. ॲमिजार प्रेझेंट ॲक्शनला दर्शवण्याचं काम करतील. हॅव, हॅज प्रेझेंट ॲक्शनला दर्शवण्याचं काम करतील. म्हणजे हे जर वाक्यामध्ये असतील तर वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट टेन्स असतो हे कन्फर्म होऊन जातं. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आता हे जे असणार हे काय कोणती ॲक्शन दर्शवता येईल तर हे जे असणार आहे वाक्यामध्ये हे ॲक्शन दर्शवण्याचं काम करलं. या ठिकाणी हे जे असणार या ठिकाणी हे प्रेझेंट ॲक्शनला दर्शवणार. हे जे वापरले गेले हे प्रेझेंट ॲक्शनला दर्शवण्याचं काम करतील. आणि आता इथं लक्षात घ्या डीड, वाज, वेअर आणि हॅड हे पास्ट ॲक्शनला दर्शवण्याचं काम करत असतात. म्हणजेच यामध्ये वाक्यात जर डीड, वाज, वेअर आणि हॅड हे जर हेल्पिंग वर्ब आले तर तो टेन्स हा पास्ट टेन्स असतो हे लक्षात घ्यायचं. याच्याहून समजतं म्हणजे हे जे असतील हे कोणते ॲक्शन दर्शवण्याचं काम करतात तर मग पास्ट ॲक्शनला दर्शवण्याचं काम करतील. हे या ठिकाणी पास्ट ॲक्शनला दर्शवण्याचं कार्य करतात. मग अशा पद्धतीनं मी अगोदरच सांगितलं होतं की प्रायमरी ऑक्झिलरीचं फंक्शनच काय असतं
प्रायमरी ऑक्झिलरी एक तर लक्षात घ्यायचं आहे की प्रेझेंट ॲक्शन दर्शवण्याचं काम करतं किंवा हे पास्ट ॲक्शन दर्शवण्याचं काम करतं. आणि हे अशा पद्धतीने याला तुम्ही डिवाईड करावं लागेल. याची ओळख करून घ्यायची आहे. हे लक्षात असलं पाहिजे तुमच्या की टू डूचे रूपं, टू बीचे रूपं आणि टू हॅवचे रूपं कशा पद्धतीने इथं वापरल्या जातील. आता हे झाला तुमचा याचा टॉपिक कंप्लीट. या ठिकाणी आपण पाहिलं, हा चार्ट आपण समजून घेतला. आता इथं लक्षात घ्यायचं मॉडेल ऑक्झिलरीची ओळख करून घ्या. मॉडेल ऑक्झिलरी काय असतं लक्षात घ्यायचं. इथं शॉल, त्यानंतर विल, नंतर असणार कॅन, शॉल कॅन, नंतर असणार या ठिकाणी मे, त्यानंतर इथं असू शकतो इथं यूज्ड टू, त्याच्यानंतर या ठिकाणी नीड टू, त्यानंतर असू शकतो या ठिकाणी डेअर टू, त्यानंतर इथे येऊ शकतो ऑट टू. मी काही नावं इथं इथपर्यंत लक्षात घ्यायचं. त्यासोबतच आता शॉलचं भूतकाळी रूप कोणतं असणार आहे. शॉलचं भूतकाळी रूप असतं या ठिकाणी शूड, त्यानंतर विलचं भूतकाळी रूप असणार या ठिकाणी वूड, कॅनचं असणार या ठिकाणी कुड, मेचं असतं या ठिकाणी माईट. आणि हे जे वर्ब असते, आता हे जे वापरले गेले ना या ठिकाणी मी काही लिहिले, काही राहिले असते यातले, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की मॉडेल ऑक्झिलरी काय असतात. तर हे जे असतील वाक्यामध्ये वापरले गेले हे मॉडेल ऑक्झिलरी असतात. ह्या ज्या असणार या मॉडेल ऑक्झिलरी. आणि ह्या मॉडेल ऑक्झिलरीचं काम काय असतं ते समजून घ्यायचं आहे. आता मॉडेल ऑक्झिलरीचं ते मी पहिले सांगितलं, हे प्रेझेंट पास्ट ॲक्शन दर्शवण्याचं काम करतं. आणि मॉडेल ऑक्झिलरी जे असतात हे नेहमी या ठिकाणी हे फ्युचर ॲक्शन्सला डिनोट करण्याचं काम करत असतं. म्हणजे या ठिकाणी हे फ्युचर ॲक्शनला दर्शवण्याचं काम करतं, हे फ्युचर ॲक्शनला दर्शवतं. अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की हेल्पिंग वर्बची झाली आपली ओळख. आपण घेतली हेल्पिंग वर्बची ओळख करून की आता कोणकोणते हेल्पिंग वर्ब कशा पद्धतीनं वापरले जातील. इथं हे जे होते प्रायमरी ऑक्झिलरीची ओळख घेतली. टू डू, टू बी आणि टू हॅवचे रूपं जे असतील ते वाक्यात प्रायमरी ऑक्झिलरी असतात. आणि हे शॉल, विल, मे, माईट, यूज टू, डेअर टू, नीड टू, ऑट टू, शूड, वूड, कुड, माईट हे जे असतील वाक्यामध्ये हे काय असतात तर मॉडेल ऑक्झिलरी असतात. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता पुढच्या चार्टमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. इथपर्यंत झालं आपलं ओळख. आता यामध्ये पहा की हे जे हेल्पिंग वर्ब वापरले गेले हे हेल्पिंग प्रायमरी ऑक्झिलरी जे असणार डू, डज, डीड, त्यानंतर ॲम, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, ह्यातले काही सिंग्युलर असतात आणि काही प्लुरल असतात. यातले काही सिंग्युलर असतील, काही प्लुरल असतील. म्हणजेच लक्षात घ्या, सब्जेक्ट सिंग्युलर असला तर यातले कोणते सिंग्युलर येतील आणि जर सब्जेक्ट प्लुरल असला तर यातले कोणते प्लुरल वापरावं लागतील. याच्यासाठी आपल्याला याला पूर्ण डिवाईड करावं लागेल सिंग्युलर, प्लुरल आणि कॉमनमध्ये. मग आता नेक्स्ट चार्टमध्ये आपल्याला इथूनच काय करायचं, हा जो चार्ट होता इथून आपल्याला काय करायचा आहे, हा चार्ट कंटिन्यू करायचा आहे. ह्या प्रायमरी ऑक्झिलरी जे असणार त्यातले कुठले सिंग्युलर आहे कुठले प्लुरल आहे हे आपल्याला नेक्स्ट यात बघायचं आहे. आणि याचा एक बेसिक नियम तुम्ही लक्षात घेऊन घ्या की ह्या बऱ्याच ठिकाणी नाही भरपूर ठिकाणी तुम्हाला कामा पडणार आहे. आन्सर इलिमिनेट करण्यासाठी कामा पडणार आहे. हेच लक्षात घ्या की हे मॉडेल ऑक्झिलरी जे असतात या मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर येणारं जे वर्ब असतं, या नंतर येणारं हे जे काही वर्ब असणार हे नेहमी सिंग्युलरच असतं. ती कधीच प्लुरल वापरल्या जात नाही. हे लक्षात घ्यायचं आहे की मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर येणारं वर्ब हे नेहमी सिंग्युलरच असतं. ते प्लुरल कधीच वापरता येत नाही. हा बेसिकली रूल आहे. आणि बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये जेव्हा तुम्ही क्वेश्चन बघसाल तुम्हाला काही क्वेश्चन इलिमिनेट करण्यासाठी याचा वापर येऊन जाईल की याच्यानंतर हे जे मॉडेल ऑक्झिलरी असतात याच्यानंतर फक्त आणि फक्त इथं V1च येतो. याच्या जागी V2 किंवा V3चा वापर करता येत नाही. हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी इथं बदल होईल. इथं तसं नाही, मात्र इथं हा सिंग्युलर असू शकतो आणि प्लुरलही येऊ शकतो. मग यातली तुम्हाला ओळख करून घ्यायची सिंग्युलर कोणते आणि प्लुरल कोणते. पुढच्या पेजवरती या आणि हेल्पिंग वर्ब प्रायमरी ऑक्झिलरी सिंग्युलर प्लुरलमध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहे. मी या ठिकाणी लिहितो प्रायमरी ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये कोणत्या सिंग्युलर असतील, कोणत्या प्लुरल असणार आणि कोणते कॉमन असतील ते इथं चेक करायचं आहे. आता इथं लक्षात घ्या, इथं घेतो मी या ठिकाणी सिंग्युलर, म्हणजे सिंग्युलर प्रायमरी ऑक्झिलरी कोणते आहेत ते इथं घेऊ. प्लुरल प्रायमरी ऑक्झिलरी कोणते ते समजून घ्यायचं आहे की प्लुरल प्रायमरी ऑक्झिलरी कोणत्या असतील किंवा हेल्पिंग वर्ब कोणत्या असतात. आणि मध्ये जे असणार आहे या ठिकाणी कॉमन ठेवायचे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, कर्ता तुमचा सिंग्युलर. कॉमन म्हणजे काय की कर्ता सिंग्युलर असू द्या की प्लुरल असू द्या या ठिकाणी यामध्ये बदल होत नाही. असे जे असतील ते कॉमनमध्ये ठेवू या ठिकाणी. मग आता या वाक्यात इथं लक्षात घ्यायचं आहे सिंग्युलर कोणते असतात. आता आपण सुरुवातीला फक्त टू डूच्या रूपाचा विचार करू.
टू डूचे रूप कोणते होते आपण इथं बघितलं. टू डूच्या रूपामध्ये डू, डज आणि डिडचा वापर करतात हे आपण बघितलं. मग यातले कोणते सिंग्युलर आहे आणि कोणते प्लुरल आहे ते पाहायचं आहे. यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की सिंग्युलर कोणता असतो याच्यामध्ये डज हा सिंग्युलर आहे. म्हणजेच वाक्याचा कर्ता जर सिंग्युलर जर असला म्हणजे वाक्यातला सब्जेक्ट जर सिंग्युलर जर असला तर इथं डजचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून केला जात असतो. नंतर आता इथं लक्षात घ्या की हे जे डू असणार आहे हे प्लुरल असतं. म्हणजेच वाक्याचा कर्ता हा जर प्लुरल असेल तर हेल्पिंग वर्ब म्हणून डूचा वापर केला जात असतो. आणि हे जे डीड असणार या ठिकाणी हे डीड असतं कॉमन. म्हणजे तुम्ही कर्ता सिंग्युलर वापरा का कर्ता प्लुरल वापरा यामध्ये बदल होत नाही. हे डीडच वापरावं लागत असतं लक्षात घ्यायचं या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं टू डूचे रूप आपण बघितले. टू डूच्या रूपामध्ये सिंग्युलर कोणता असेल डज हे सिंग्युलर असतं. डीड हे कॉमन असतं. सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या त्यासोबत डीडच वापरता येत असतं. आणि प्लुरल जे असतं या ठिकाणी लक्षात घ्या सब्जेक्ट जर प्लुरल असला तर मग इथं डू हा हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत. आता या पद्धतीने हे झालं तुम्हाला पहिल्या ठिकाणी टू डूचे रूप समजले. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये पाहू आपण टू बीचे रूप इथं पाहायचे. आता टू बीच्या रूपाला जर तिथं बघायचं असेल तर टू बीच्या रूपासाठी इथं लक्षात घ्यायचं आहे. टू बीचे रूप जर बघायचे तर इथं हे पाहिले होते आपण इथं एम इज, आर, वाज आणि वेअर. तर हे टू बीचे रूप होते. आता या टू बीच्या रूपामध्ये सिंग्युलर कोणते असतात ते लक्षात घ्यायचं आहे. एम आणि इज इथं लक्षात घ्या. एम आणि इज हे जे हेल्पिंग वर्ब होते हे सिंग्युलर आहेत. म्हणजे वाक्याचा कर्ता जर सिंग्युलर असला तर या ठिकाणी एम किंवा इज येऊ शकतो. नंतर इथं कॉमन इथं दुसऱ्या ह्याच्यात पाहायचं. आता प्लुरल बघून घ्या. यातला आर आणि वेअर हे जे असतात या ठिकाणी हे प्लुरल आहेत. इथं टू बीच्या रूपामध्ये एम आणि इज हे सिंग्युलर असतो आणि वाज आणि वेअर जे असणारे हे प्लुरल असतात. म्हणजे वाक्याचा कर्ता प्लुरल असताना वाज वेअरचा वापर, सिंग्युलर असताना एम इजचा वापर केला जात असतो. आणि कॉमन कोणता असतं याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये एम इज, आर, वाज आणि वेअर या ठिकाणी वाज जे असणारे हे पण या ठिकाणी येऊन जाईल. म्हणजे एम इज आणि वाज हे जे असणारे हे सिंग्युलर असतील आणि या ठिकाणी प्लुरल म्हटलं तर आर आणि वेअर हे जे असणारे या ठिकाणी प्लुरल असतील. इथं कॉमन येत नाही. इथं कॉमन इथं काहीच नाही हे लक्षात घ्यायचं. मग आता तिसरं आता हे झाले टू बीचे रूप आपण बघितले आपण. आता टू हॅवची रूप कोणती होती लक्षात घ्या. टू हॅवमध्ये आपण बघितलं इथं हॅव, हॅज आणि हॅड हे टू हॅवचे रूप होते. आता ह्यातला सिंग्युलर कोणता प्लुरल कोणता ते समजून घ्यायचं आहे. तर यातला सिंग्युलर प्लुरल जर समजायचा असेल तर मग या ठिकाणी लक्षात घ्या आता की वाक्यात या ठिकाणी हॅव जो हा प्लुरल आहे. हॅव जे असणार हा प्लुरल असतो. म्हणजे इथं इथं मी सिंग्युलरच्या कॉलममध्ये लिहिलं याला. वाक्यातला हॅज जो असतो हा सिंग्युलर असतो. वाक्यामध्ये वापरला गेलेला हा हॅज इथं सिंग्युलर असतो. वाक्यामध्ये जर हॅव जर वापरला गेला तर हा प्लुरल असतो. म्हणजे प्लुरल सब्जेक्ट असताना हॅवचा वापर करा आणि सिंग्युलर सब्जेक्ट असताना हॅजचा वापर करायचा आहे. आणि कॉमन जर असेल यातला तो हॅड असणार. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हॅड हा कॉमन आहे. वाक्यातला सब्जेक्ट हा सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या त्या दोन्ही सोबतही हॅड कॉमनली यूज होतो म्हणून त्याला आपण कॉमनमध्ये टाकू. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या चार्टमध्ये कशाची ओळख करून द्यायचा होता. ह्या चार्टचा उद्देश काय होता फक्त या चार्टमध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे की कोणत्या प्रायमरी ऑक्झिलरी या सिंग्युलर म्हणून वापरल्या जात असतात किंवा कोणते हेल्पिंग वर्ब हे कॉमन म्हणून वापरले जातात आणि कोणते हेल्पिंग वर्ब हे या ठिकाणी प्लुरल म्हणून वापरले जातात हे आपल्याला इथं समजून घ्यायचं होतं. तर अशा पद्धतीने आपण काय केलं इथं समजून घेतलं. इथं लक्षात घ्या परत एकदा हे अत्यंत महत्त्वाचा भाग घ्या. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा क्वेश्चन सॉल्व करायचा असला तर सब्जेक्ट सिंग्युलर असला तर वर्ब पण सिंग्युलर असेल. म्हणजे सब्जेक्टचं वर्ब सोबत ॲग्रीमेंट हे सिंग्युलर असलं पाहिजे प्लुरल असलं पाहिजे. मग त्यानुसार हा टॉपिक तुमचा महत्त्वाचा आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट एररचं बेस असतो आणि एररसाठी ते जे क्वेश्चन असतील ते जर सॉल्व करायचे असले तर ह्या गोष्टी माहितीच असल्या पाहिजे. एररचे क्वेश्चन तुम्ही म्हणता आपल्याला अवघड जातं. अवघड जायचं कारण काय असणार की तुमचं बेसिक वीक असणार. बेसिक वीक जर असेल तर एरर समजायला कठीण जात असतात. हे अगोदर समजून घ्या या ठिकाणी की सिंग्युलर कोणते असतील. मग डज सिंग्युलर, एम इज आणि वाज सिंग्युलर, इथं हॅज सिंग्युलर. नंतर इथं लक्षात घ्या प्लुरल कोणते डू प्लुरल, आर वेअर प्लुरल, हॅव प्लुरल आणि कॉमनमध्ये येतात डीड आणि हॅड हे कॉमन असतील. आणि याच्या व्यतिरिक्त आता लक्षात घ्या एक नियम मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन करून सांगितला की मॉडल ऑक्झिलरी जे असतील म्हणजे शॉल, विल, कॅन, कुड, मे, माईट हे जे असतील आणि याच्यानंतर वापरले जाणारं वर्ब मात्र नेहमी काय असतं तर सिंग्युलरच वापरल्या
जातं. आता इथपर्यंत आपण याला समजून घेतलं या चार्टला. आता नेक्स्ट चार्टमध्ये म्हणजे आपण सर्व हेल्पिंग वर्ब जे असतात त्याच्याबद्दलची माहिती घेतली, ते सिंग्युलर प्लुरलपर्यंत आपण इथं समजून घेतलं. आता नेक्स्ट चार्ट कोणता आहे, तुम्हाला मेन वर्बची ओळख करून घ्यायची. आपल्याला मेन वर्बची ओळख करून घ्या. मेन वर्बच्या ओळख केल्यानंतर पुढचा घटक लक्षात घ्यायचा आहे. मेन वर्बची ओळख केल्यानंतरच आपल्याला कोणत्याही वाक्याचा टेन्स ओळखता येतो. टेन्सचे जे नावं असतात ते हे मिळूनच बनतात. म्हणजे कोणताही टेन्स आपल्याला ओळखायचा असेल तर मग त्यासाठी आपल्याला हे आणि ते मेन वर्ब हे सोबत वापरले जातात. मग हे समजले पाहिजे आणि हे समजले तर तुम्ही कोणत्याही टेन्सला ओळखू शकता. म्हणजे आपल्याला मेन वर्बचा चार्ट पुढचा आपल्याला आता समजून घ्यायचा आहे. पुढचा चार्ट बघू. तर अशा पद्धतीने आपण हेल्पिंग वर्बची ओळख करून घेतली. आता मेन वर्बची ओळख करून घ्यायची आहे. तर मेन वर्बची ओळख करून घेताना मेन वर्बमध्ये मेन वर्बचा चार्ट इथं समजून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रकार समजून येतो. त्या मेन वर्बच्या प्रकारावरून मी तुम्हाला अगोदर सांगितलं. मेन वर्बच्या प्रकारावरून काय समजतं तर काळाचा प्रकार समजत असतो. तर हा प्रकार समजून घेण्यासाठी मेन वर्बचे जे 5 रूपं असतील त्याची ओळख करून घ्यायची आहे. मेन वर्बमध्ये लक्षात घ्या, पहिला असतो V1, त्यानंतर येईल या ठिकाणी याला इथं V5 असतो, पण मी V5ला इथं घेतो. लक्षात घ्यायचं, मी V5ला इथं लिहितो. त्यानंतर असतो या ठिकाणी V2, नंतर असतो या ठिकाणी V3 आणि नंतर असतो या ठिकाणी V4. हे 5 रूपं जे असतील क्रियापदाचे हे समजून घ्यायचे आपल्याला त्या ठिकाणी आणि त्याच्यानुसारच काळाचा प्रकार ठरत असतो. आता हे जे 5 रूपं असतील याच्यात इथं लक्षात घ्यायचं आहे. V1 समजा फॉर एक्झाम्पल मी इथं गो हे मेन वर्ब वापरलं गेलं. गो हे जर मेन वर्ब जर वापरलं तर याचा V5 काय असतो ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच याला यस किंवा यस प्रत्यय जर लागला, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा यस जर प्रत्यय लावला जात असेल तर म्हणजे या ठिकाणी होईल गोज. तर या पद्धती जर वापरला गेला तर मग हे असताना क्रियापदाचं 5वं रूप म्हणजे यालाच म्हटलं जातं असतं गोज हेच 5वं रूप असणार. नंतर लक्षात घ्या V2 जर म्हटला तर V2 काय याचा गो वेंट असणार या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप, भूतकाळी रूप जे असतं हेच क्रियापदाचं दुसरं रूप असणार. आणि V3 असतो या ठिकाणी गॉन, गो वेंट आणि गॉन हे असणार या ठिकाणी तिसरं रूप. आणि याला V1 + ing प्रत्यय जर लावला म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जर इथं गोईंग हे जर वापरला अशा पद्धतीनं तर मग आता हे असणार आहे V4. तर हे जे क्रियापदाचे जे 5 रूपं असतात ना हे मेन वर्बचे 5 रूपं असणार हे तुम्हाला समजले पाहिजे. गो V1 त्याला यस किंवा यस प्रत्यय लागला तर तो V5 असणार. त्याचा दुसरं रूप वेंट, त्याचा तिसरं रूप भूतकाळी रूप असणार या ठिकाणी गॉन
आणि V4 असतो या ठिकाणी गोईंग. त्याच पद्धतीने दुसरं एक उदाहरण जर घेतलं तर उदाहरण बघा, इथं जर आस्क जर घेतला तर इथं असायला पाहिजे त्या ठिकाणी आस्क्स क्रियापदाला यस किंवा इथं यस प्रत्यय लागला, त्यानंतर इथं असायला पाहिजेत आस्क्ड आस्क्ड, नंतर V3 पण असणार या ठिकाणी आस्क्ड आणि इथं V4 असला पाहिजे या ठिकाणी आस्किंग आस्किंग. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. हे 5 रूप इथं तयार होतील. नंतर परत एखादं उदाहरण घेऊ. समजा या ठिकाणी घेतला मी टेक आणि टेक जर असेल तर मग या ठिकाणी असला पाहिजे आता टेक्स. V2 असला पाहिजे याचा टूक टेक टूक आणि या ठिकाणी V3 असला पाहिजे या ठिकाणी टेकन V3 होईल टेकन आणि V4 असला पाहिजे या ठिकाणी आता टेकिंग V3 असला पाहिजे टेकिंग. तर अशा पद्धतीनं हे जे रूपं असतील मेन वर्बच्या रूपाची ओळख करून घ्यायची. मग आता हे जे वापरले गेले याच्यावरून काळाचा प्रकार कसा ओळखायचा हे लक्षात घ्या. आता काळाचा प्रकार कसा ओळखता येईल म्हणजे इथं लक्षात घ्या V1 आणि त्याला यस किंवा ES प्रत्यय जर लागत असेल म्हणजे मेन वर्ब जर वाक्यात V1 वापरला असेल किंवा त्याला यस किंवा ES जर प्रत्यय लागत असेल तर मग या ठिकाणी लक्षात घेता येईल आपल्याला की ह्या ठिकाणी हा जो टेन्स असतो हा जो टेन्स असणार हे दोन जर वर्ब जर वाक्यात वापरले गेले तर हा टेन्स असतो या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स. तर हा टेन्स असणारे वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आता इथं लक्षात घ्यायचं V2 वापरलेला आहे या ठिकाणी. जर वाक्यात आता इथं परत इथं लक्षात घ्या वाक्यामध्ये जर V2चा वापर केला असेल हा V2चा वापर इथं केला होता. V2चा वापर फक्त या क्रियापदाचा वापर जर केला असेल त्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही फक्त याच क्रियापदाचा जर वापर केला असेल तर मग वाक्याचा टेन्स असतो या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स. वाक्याचा टेन्स असतो या ठिकाणी आता सिंपल पास्ट टेन्स. आणि V3चा वापर जर केला असेल तर वाक्यात जर V3 जर असला V3 कधीच एकटा येत नसतो. वाक्यात V3 कधीच एकटा येत नाही. त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब येतात. हॅव हॅज हॅड शॉल हॅव विल हॅव ह्या अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी हेल्पिंग वर्ब येत असतात. त्याच्यानंतरच V3 येत असतो. V3 कधीच एकटा येत नाही. मग हे V3 जर वाक्यात आला असेल तर मग इथं लक्षात घ्यायचं आहे टेन्स असतो या ठिकाणी ॲनी परफेक्ट म्हणजे कोणत्याही परफेक्ट टेन्सच्या वाक्यात म्हणजे प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट किंवा फ्युचर परफेक्टच्या वाक्यात V3 असतोच. म्हणजे या ठिकाणी म्हणून आपण काय म्हटलं ॲनी परफेक्ट वाक्यात जर V3 जर असेल तर मग तो टेन्स ॲनी परफेक्ट असतो. कोणताही परफेक्ट टेन्स तो असू शकतो. आणि V1 + ING जर असेल वापरला असेल वाक्यामध्ये तर हा टेन्स असतो या ठिकाणी ॲनी कंटिन्युअस. V1 + ING जर वाक्यात वापरला गेला तर हा टेन्स असतो ॲनी कंटिन्युअस टेन्स. मग अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की या क्रियापदाच्या प्रकारावरून आपण काळाचे प्रकार ओळखू शकतो. हेल्पिंग वर्बरना आपण काय ओळखतो डायरेक्टली काळच ओळखतो आपण त्या ठिकाणी की हा कोणता आहे पास्ट असणार प्रेझेंट असणार का फ्युचर असणार हे आपल्याला हेल्पिंग वर्बवरनं समजतं. आणि त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की तो सिंपल आहे का कंटिन्युअस आहे का परफेक्ट आहे का परफेक्ट कंटिन्युअस आहे हे सर्व सांगायचं काम कोण करतं या ठिकाणी हे मेन वर्बचे प्रकार करतील. तर परत एकदा लक्षात घ्या की V1 आणि त्याला यस किंवा ES प्रत्यय जर लागला तर टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. V2 क्रियापदाचं दुसरं रूप जर वाक्यात वापरलं गेलं असेल तर मग तो टेन्स असतो सिंपल पास्ट. आणि जर V3 वाक्यात असला तर V3 वाक्यात कधीच एकटा येत नाही. म्हणजे V3 आणि V4 हे दोन्ही वाक्यात कधीच एकटे येऊ शकत नाही. जर हे वाक्यात एकटं आलं म्हणजे V3 आणि V4 हे जर वाक्यात एकटे आले तर मग एकतर ते पास्ट पार्टिसिपल्स म्हणून वापरल्या जातील पार्टिसिपल म्हणून वापरल्या जातील किंवा मग ते जिरंड म्हणून वापरले जात असतील. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे वर्बचं काम करणारच नाही. मग वर्बला सोडून इतर ते कामं करतील. म्हणजे अशा पद्धतीनं V3 असला तर ॲनी परफेक्ट टेन्स असतो आणि V1 + ING असला तर ॲनी कंटिन्युअस टेन्स असतो. आता या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही कोणताही टेन्स ओळखू शकता. कोणताही टेन्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता इथं ओळखू शकता. म्हणजे कोणत्याही टेन्सचं नाव तुम्ही ओळखून घेऊ शकता. आता एक्झाम्पल बघू आपण. एका एक्झाम्पलवरून मी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी समजून सांगण्यासाठी. त्या एक्झाम्पलवरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की वाक्याचा टेन्स कसा ओळखता येईल. इज गोईंग टू मार्केट हे वाक्य या पद्धतीचं एक वाक्य लिहिलं तर या वाक्यावरचा टेन्स तुम्हाला आता ओळखायचा आहे. आता हेल्पिंग वर्ब कोणता असतो वर्बचा पार्ट वेगळा करायचा आहे वाक्यातला. वर्बचा पार्ट जर वेगळा केला तर आपण लक्षात घ्या हा सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये. हा सब्जेक्ट आणि हा वर्बचा पार्ट मी या ठिकाणी काय करतो वेगळा करतो. इज आणि गोईंग हे आलेलं आहे.
मग या वाक्यामध्ये लक्षात घ्या, हा जो इज वापरला गेला हा वाक्यामध्ये काय असायला पाहिजे, तर हा हेल्पिंग वर्ब आहे, हा वाक्यात इथं हेल्पिंग वर्ब असणार. आणि हे गोईंग टू जे वाक्यात वापरलेलं आहे हे गोईंग टू असणारे वाक्यात या ठिकाणी मेन वर्ब, हे वाक्यात असेल मेन वर्ब. आता हे हेल्पिंग वर्ब जे असतं याचं फंक्शन काय सांगितलं मी तुम्हाला, याचं फंक्शनच मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की टू बीचं, म्हणजे या ठिकाणी टू बीचं रूप असणार. हे जे हेल्पिंग वर्ब असतं हे डायरेक्टली काळ सांगतो आपल्याला की पास्ट असणार, प्रेझेंट असणार का फ्युचर असणार. मग या वाक्यात इज वापरला, इज कोणत्या याच्यामध्ये वापरत असतात, इज वापरला आपण पहिला चार्टमध्ये बघितलं की इजवरून समजतं आपल्याला की ॲक्शन कोणती असली पाहिजे, तर प्रेझेंट ॲक्शन असली पाहिजे. हे तुम्हाला इथून समजून आलं, इजून समजतं. आणि इथं गोईंग टू वापरला म्हणजेच हा काय वाक्यामध्ये V4, आणि V4वरनं काय समजतं वाक्यात की तो टेन्स आता कंटिन्युअस असला पाहिजे. म्हणजे या V4वरून समजतं या ठिकाणी की टेन्स असला पाहिजे या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स. मग अशा पद्धतीनं याचा टेन्सचं नाव तयार होतं या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे हे सेंटेन्स कोणत्या टेन्सचं असलं पाहिजे, मग आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स असलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही टेन्सचं आता नाव ओळखता येऊ शकतं जर तुम्ही ते 3 चार्ट चांगल्या पद्धतीने समजून घेतले. अगोदर आपण बेसिकपासनं वर्बचं बेसिक तुम्ही समजून घेतलं तर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमचा. लक्षात घ्या, तुम्ही आता टेन्स ओळखू शकता, वाक्यातला कोणताही टेन्स तुम्ही इथं ओळखू शकता. आणि ते महत्त्वाचं असतं. म्हणजे नाऊन शिकताना, प्रोनाऊन शिकताना, इतर पार्ट ऑफ स्पीच शिकताना त्यामध्ये वाक्य येणार आणि त्या वाक्याचा टेन्सचा रेफरन्स बऱ्याच वेळेस तुम्हाला घ्यावा लागत असतो. त्यामुळे या ठिकाणी टेन्स ओळखता यायला पाहिजे आणि तो प्रॉब्लेम तुमचा इथं आता सॉल्व्ह झालेला आहे. तुम्ही टेन्स ओळखू शकता. या ठिकाणी हा टेन्स असा पद्धतीने इथं प्रेझेंट कंटिन्युअस असणार. दुसरं एक एक्झाम्पल पाहू परत. या ठिकाणी समजा मी या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल घेतलं. मी जर या ठिकाणी म्हटलं की ही गोज टू मार्केट, मी इथं उदाहरण घेतलं ही गोज टू मार्केट. मग आता इथं लक्षात घ्या, थोडंसं ॲडव्हान्स होऊ, पुढे जाऊ. आता इथं सब्जेक्ट मी वर्बचा पार्ट वेगळा करतो, हा वर्बचा पार्ट इथं वेगळा आहे. सब्जेक्ट पाहायचा या ठिकाणी. आता तुम्ही प्रोनाऊनची ओळख करून घेतली होती, आपण प्रोनाऊनची ओळख केली. हा थर्ड पर्सन आहे आणि त्यातल्या त्यात काय असणार आहे, सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर मग आता या ठिकाणी हे वर्ब जे असणार हे कसं वापरलं गेलं पाहिजे, तर त्याला यस किंवा यस प्रत्यय लागला गेला पाहिजे. आणि याला यस किंवा यस प्रत्यय लागलेला आहे. आणि हे वाक्यात वापरले गेलं हे मेन वर्ब आहे. आणि हे कशाचं रूप असणार आहे, V5. आणि V5 म्हणजेच टेन्स कोणता असतो, तर सिम्पल प्रेझेंट. तर इथं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असलं पाहिजे. इथं तुम्हाला समजून जातं. या पद्धतीनं हा दुसरा टेन्सचं नावही तुम्हाला समजतं. त्याच्यापेक्षा वेगळं एखादं परत उदाहरण पहा. मी याच वाक्याला वेगळ्या टेन्समध्ये कन्वर्ट करतो. समजा मी या ठिकाणी म्हटलं की वी हॅड गॉन टू मार्केट, वी हॅड गॉन टू मार्केट. ह्या पद्धतीनं जर वाक्य घेतलं तर मग आता इथं लक्षात घ्या परत. आता वी हॅड गॉन टू मार्केट या वाक्यात इथं मी वर्बचा पार्ट वेगळा करतो. हॅड गॉन हे इथं वर्बचा पार्ट असणार आहे, हा मी वेगळा केला. आता हे हॅड गॉनमध्ये लक्षात घ्या, हॅड आणि गॉन हे हॅड जे असणार आहे वाक्यातलं हे काय असणार या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. आणि गॉन हे जे होतं वाक्यामध्ये हा मेन वर्ब आहे. हे वाक्यामध्ये असणार मेन वर्ब. आता मेन वर्ब वाक्याचं काम काय आणि हेल्पिंग वर्बचं काम काय. हॅड जे असणार आहे हे टू बीचं टू हॅवचं रूप आहे. आणि टू हॅवच्या रूपामध्ये 3 रूप पाहिले आपण की हॅव हॅज हा प्रेझेंट ॲक्शनला दर्शवतो आणि हॅड हा पास्ट ॲक्शनला दर्शवतो. म्हणजेच या हेल्पिंग वर्बनं तुम्हाला हे समजून जातं की हा टेन्स कोणता असला पाहिजे, पास्ट असला पाहिजे. आणि मेन वर्ब जे वापरलं गेलं ते क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि तिसरं रूप म्हटलं तर मग टेन्स असला पाहिजे ॲनी परफेक्ट. म्हणजेच आता या ठिकाणी हा पूर्ण टेन्स असला पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्स. अशा पद्धतीने इथं तुम्ही आता कोणताही टेन्सचं नाव ओळखू शकता. आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जर ओळखायचं असेल तर आता इथं लक्षात घ्या, सब्जेक्ट जरी या ठिकाणी प्लुरल असला, तरी हे जे वर्ब होतं हे कॉमन आहे आणि कॉमन असल्यामुळं इथं चालून जाणार. या अशा पद्धतीने सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पण तुम्हाला चेक करायचं. आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त काय केलेलं आहे, तुम्हाला काही नावं इथं फक्त तुम्हाला काही उदाहरणं फक्त तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले. आणखी एक उदाहरण पहा, वेगळ्या पद्धतीचं एक उदाहरण पाहू परत. समजा या ठिकाणी मी जर आता अशा पद्धतीनं वापरलं की दे हॅव बीन गोईंग टू मार्केट.
हे वाक्य मी अशा पद्धतीने इथं लिहिलं. तर मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की हा टेन्स कोणता असला पाहिजे. हा या टेन्सचं नाव तुम्ही कसं ओळखू शकता. आता वर्बचा पार्ट जर वेगळा केला तर दे या ठिकाणी काय असणार आहे, सब्जेक्ट हा प्लुरल आहे हे लक्षात घ्या. सब्जेक्ट प्लुरल आहे तर हे समोर येणारं वर्ब पण कसं असलं पाहिजे, प्लुरलच असलं पाहिजे. आणि या ठिकाणी इथं प्लुरलच वापरलं गेलं म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर जुळलं. इथपर्यंत हे लक्षात आलं. आता वर्बचा पार्ट जर वेगळा, हॅव बीन गोईंग इथपर्यंत काय असणार आहे, वर्बचा पार्ट वेगळा केला. हा वर्बचा पार्ट जर वेगळा केला आपण, मग आता टेन्सचं नाव तुम्हाला ओळखायचं कोणतं असणार आहे. हॅव हॅज वाक्यात जर असेल तर हा वाक्यामधला काय होता, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. हा वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की हॅव हे जे हेल्पिंग वर्ब आहे हे ॲक्शन कोणत्या काय असणारे समजून सांगतं इथं, तर हे प्रेझेंट आहे हे सांगतं. ॲक्शन प्रेझेंटची आहे हे तुम्हाला सांगण्याचं काम हेल्पिंग वर्ब करतं. हा जो बीन असणार इथं वापरला गेलेला, हा बीन वाक्यात V3चं काम करत असतो. टू बीचं तिसरं रूप असतं बीन. हे पुढं आल्यानंतर तुम्हाला समजेल. परत एक आपण हेल्पिंग वर्बचा जेव्हा चार्ट बनवतो त्यावेळेस बीन हे V3चं काम करतं हे तुम्हाला समजून येईल. हे बीन V3चं काम करत असल्यामुळं V3 म्हटला तर टेन्स असला पाहिजे आता ॲनी परफेक्ट, तर होईल तर परफेक्ट. आणि वाक्यात आलेला आहे V1 + ing म्हणजेच या ठिकाणी वापरला गेला V4. आणि V4 जर वापरला गेला तर मग आता वाक्यामध्ये इथं परफेक्ट होता हा असला पाहिजे कंटिन्युअस. हे V1 + ing वाक्यात आलं हे कशाला डिनोट करतं, कंटिन्युअसला डिनोट करतं. मग आता याच्यानुसारच पहा हेच टेन्सचं नाव असणार, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हा टेन्स असला पाहिजे आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की बेसिकपासनं म्हणजे वर्ब म्हणजे काय, त्याच्यानंतर वर्बचं महत्त्व, त्याच्यानंतर वर्बचा फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्बमध्ये डिवाईड करणं, त्या दोन्ही शब्दांचा अर्थ, त्यानंतर या ठिकाणी फायनाईट वर्बची जागा घेणार आणि वर्बची जागा घेतल्यानंतर त्याचं वर्गीकरण केलं आपण हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. हेल्पिंग वर्बचे प्रकार समजून घेतले, हेल्पिंग वर्बचे प्रकारानुसार त्यातल्या ॲक्शन समजून घेतल्या, नंतर मेन वर्ब बघितले, मेन वर्बचा चार्ट बघितला, सिंग्युलर प्लुरल समजून घेतलं. तर आता नेक्स्ट चार्टमध्ये लक्षात घ्यायचं, नेक्स्ट यामध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक. आता तुम्ही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट शिकण्यासाठी तयार झाले. जर तुम्हाला हे जर समजलं असेल इथपर्यंत तर आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय हे तुम्हाला समजू शकतं. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट टेन्सची ओळख करून घेणे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघणं आणि नंतर त्याच्या व्यतिरिक्त टू डू ॲज अ मेन वर्ब असणारे टू बीचे रूप मेन वर्ब म्हणून पण काम करतील आणि टू हॅवचे रूप पण मेन वर्ब म्हणून काम करतील. एवढा जे लेक्चर असणार, एवढे जर टॉपिक असतील ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करायचे, कव्हर करायचे. या लेक्चरमध्ये इथपर्यंत आपण थांबून जाऊ. बाकीचं पुढचं जे लेक्चर असणार ते आपण कंटिन्यू करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा भाग कंटिन्यू करू. तुम्हाला जर आमचे लेक्चर खरोखर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.